ऑपरेशन मेघदूतला उद्या म्हणजे 13 एप्रिलला 40 वर्ष पूर्ण होणार आहे. ही एक मोठी वीरगाथा होती. ऑपरेशन मेघदूत नेमकं काय होतं, त्याची तयारी कशी करण्यात आली, लढाई नेमकी कशी झाली, आजची परिस्थिती काय आहे आणि ऑपरेशन मेघदूतचं काय महत्त्व आहे, या विविध पैलूवरती आज आपण बोलू. सर्वात पहिले लक्षात असावं की लाईन ऑफ कंट्रोल किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी भारताची सीमा होती किंवा आहे पाकिस्तानच्या बरोबर, तर त्यामधला जो LOC वाला भाग आहे हा कधीच पूर्णपणे फॉर्मलाइज झालेला नव्हता. आणि त्याच्या पुढे कारगिलचा जो भाग आहे, त्याच्या पुढे सियाचन ग्लेशियर जे सध्या म्हटलं जातं की जो हिमालयाचा भाग आहे, त्या तिथे सीमा नेमकी कशी होती ही कोणाला माहिती नव्हती आणि याविषयी वाद होता. म्हणजे भारतीय सैन्याचं म्हणणं होतं की इथपर्यंत जो भाग आहे तो आमचा आहे आणि पाकिस्तानचं म्हणणं त्याच्या विरोधात होतं. तर NJ 9882 ही जागा होती जिथून ती रेषा कशी जाते हे कोणालाही पूर्णपणे क्लिअर नव्हतं. परंतु हा हिमालयाचा भाग होता, इथे सदैव बर्फ पडलेला असायचा, इथे उंची 16,000 17,000 फूट एवढी असायची. तर म्हणून हा भाग, या भागामध्ये कधी सैन्याची तैनातीही करण्यात आली नाही. परंतु नंतर असं कळायला लागलं की पाकिस्तानने या भागामध्ये आपली हालचाल करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचे पहिले तिथे गिर्यारोहक पाठवले, त्यानंतर त्यांनी काही फॉरेन एक्सपिडिशन्सना तिथे जाण्याची परवानगी दिली. तर यामुळे भारताने सुद्धा त्या भागामध्ये आपले सैनिक पाठवायला सुरुवात केली. कर्नल कुमार होते जे जी आपली हिमालयन माउंटेनरी इन्स्टिट्यूट आहे त्याचे मुख्य होते आणि असे अनेक शूर सैनिक होते ज्यांनी 1984च्या आधी 3-4 वेळा या भागामध्ये जाऊन हा भाग आपला आहे असं दाखवलं. परंतु नंतर भारतीय सैन्याला लक्षात आलं की जर आपण इथे कायमची तैनाती केली नाही तर पाकिस्तान इथे येऊन या भागावरती कब्जा करू शकतो. आता या भागाचं महत्त्व काय होतं? या भागाचं सर्वात महत्त्व होतं की हा भाग पाकिस्तान आणि चीन, ऑक्साईड चीन हा चीनकडे आहे याची आपल्याला कल्पना आहे. याच्यामध्ये असलेली एक ती पाचर होती. म्हणजे जर हा भाग जर पाकिस्तानकडे गेला तर पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर किंवा LOC आणि LAC पाकिस्तानची जी आहे ती चीनला मिळेल आणि पाकिस्तानी आणि चीन एकत्ररित्या भारताच्या विरोधात काही कारवाई करू शकतील. सध्या या सीमा पाकिस्तानच्या आणि चीनच्या त्या भारताच्या विरोधात आहेत. त्या सध्या सियाचन ग्लेशियरमुळे एकमेकाला मिळालेल्या नाहीत, हे त्यांचं मुख्य महत्त्व होतं. आणि आपल्याला 1962 साली कळालं की हा भाग कसा चीननी लढाई न करताच आपल्याकडनं कसा हिसकावून घेतला. तर म्हणून या भागावरती लक्ष देणं हे सुरू झालं होतं. आणि शेवटी 1983 साली भारतीय सैन्याने निर्णय घेतला की या भागावरती कायमची तैनातीही व्हायला पाहिजे. तर म्हणून याच्यावरती तैनाती करण्याकरता आपली एक ब्रिगेड तिथे पाठवण्यात आली. वेगवेगळी युनिट्स होती, त्यांची ही शूरगाथा याच्याविषयी बोलण्याकरता आपल्याकडे आज वेळ नाही. परंतु त्यामध्ये एक कंपनी कमांडर हिरो होते त्यावेळेला कॅप्टन संजय कुलकर्णी. कॅप्टन संजय कुलकर्णी नंतर हे लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर झाले. त्यांची दुसरी कंपनी या भागामध्ये कब्जा करण्याकरता गेली होती. त्यांनी पराक्रम गाजवला आणि त्याकरता त्यांना शौर्यचक्र हा पुरस्कार, जो शूरता पुरस्कार आहे, तो देण्यात आला. आणि असे अनेक जण होते. आणि मग भारतीय सैन्याची त्या भागामध्ये तैनाती झाली. जसं भारतीय सैन्य त्या भागात तैनात झालं, पहिले एक बटालियन, मग एक ब्रिगेड वगैरे, तर त्याचा पाकिस्तानला एकदम राग आला. पाकिस्ताननी नंतर अनेक मोहिमा हातात घेतल्या सियाचनवरती कब्जा मिळवण्याकरता. तर त्याच्यामधली एक जी महत्त्वाची मोहीम होती 88 साली, ज्या वेळेला पाकिस्तानने आपले कमांडो तिथे पाठवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे 8 जॅकलायच्या सुभेदार पानासिंग यांनी महापराक्रम गाजवला आणि त्यांना तिथे परमवीर चक्र या भारताच्या सर्वात मोठ्या सर्वोच्च शौर्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि यानंतर असे अनेक प्रकार झाले. परंतु सियाचन ग्लेशियरला भारताकडून घेण्याचा पाकिस्तानचा डाव आपल्या शूर सैनिकांनी, इन्फंट्रीच्या, हा नेहमी
हाणून पाडला. त्याच्यानंतर आपल्याला आठवत असेल की 1999 साली कारगिलचं युद्ध झालं. तर कारगिलच्या युद्धाचा एक मोठा डाव असा होता की जो रस्ता त्या कारगिलच्या भागातून सियाचीन ग्लेशियरकडे जात होता की जो जोजिला श्रीनगर, जोजिला, द्रास, कारगिल, सियाचीन आणि नंतर पुढे लेहकडे जात होता. हा रस्ता कापून पाकिस्तानला सियाचीनला भारतापासून आझाद करवायचं होतं. परंतु कारगिलची लढाई कशी लढली गेली, तिथे कॅप्टन विक्रम बात्रा असो की लेफ्टनंट विजयन थापर असो, आपले शूर सैनिक यांनी कशी लढाई गाजवली आणि कारगिलची लढाई ही कशी शूर सैनिक आणि यंग शूर सैनिक आणि शूर अधिकाऱ्यांची लढाई होती याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. कारगिलची लढाई ही झाली, कारगिलचं जे युद्ध झालं 99 साली, त्याला ऑपरेशन विजय असं म्हटलं जातं. हा एक वेगळाच विषय हा होऊ शकतो. परंतु या युद्धामुळे पुन्हा एकदा सियाचीनला पाकिस्तानच्या हातात जाण्यापासून थांबवण्यात आलं. हा इतिहास आहे. आणि आता या भागामध्ये तैनाती आहे. ही जगामधली सर्वात उंच अशी युद्धभूमी आहे आणि इथे आपले जवळजवळ एक ब्रिगेड म्हणजे 2 ते 3 हजार सैनिकांहून जास्त सैनिक तयार आहे. आणि इथे आपले सैनिक दोघांशी लढत असतात, एक तर पाकिस्तानशी आणि दुसरं तिथे असलेला प्रचंड बर्फ, तिथे असलेल्या हिमनद्या, तिथे असलेली वेगवेगळी जी डिफिकल्टी आहे ती, म्हणजे तिथे ऑक्सिजन नाही, तिथे वर जायला चढायला खूप त्रास होतो. 6 महिन्याहून जास्त सैनिकांना त्या भागात ठेवण्यात येत नाही. म्हणजे या अतिथंड अति उंच भागामध्ये तैनाती करणं हे फार महागडं आहे. परंतु देशाच्या सुरक्षेकरता ते मात्र जरुरी आहे. अनेक वेळा असा पण प्रयत्न झाला की सियाचीन ग्लेशियरला डिमिलिटराईज करावं, म्हणजे भारताने तिथे आपले सैनिक काढून घ्यावे आणि पाकिस्ताननी आपले सैनिक त्याच्या खालती जे आहेत ते काढून घ्यावे. आणि एकदा तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न चालला होता. परंतु भारतीय सैन्याने साफपणे सांगितलं, आपण जर तिथून खालती आलो तर पुन्हा लगेच पाकिस्तानी सैनिक तिथे पोहोचतील आणि तिथून जर पाकिस्तानी सैनिकांना जर पुन्हा हटवायचं असेल तर आपल्याला प्रचंड रक्त सांडून ते करावं लागेल. म्हणून सियाचीन ग्लेशियर जे आहे ते आपण कधीही संरक्षणाच्या दृष्टीने खाली करू शकत नाही, हे लक्षात पाहिजे. तर आता सध्या तो भाग तसा म्हटला तर शांत आहे, परंतु तिथून आपलं सैन्य हटू शकत नाही. तिथे सैन्य ठेवायची किंमत खूप असते. तिथे वेगवेगळ्या नॅचरल कारणामुळे, म्हणजे ऑक्सिजन कमी पडला म्हणून सैनिकांच्या कॅज्युलिटीज होतात, सैनिकांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून कॅज्युलिटीज होतात, हिमकडा कोसळतो त्यावेळेला कॅज्युलिटीज होतात, हेलिकॉप्टर क्रॅश होतं त्यावेळेला कॅज्युलिटीज होतात. म्हणजे हे जगातलं जे हायेस्ट बॅटलफील्ड आहे तिथे आपल्या सैनिकांना देशाचं रक्षण करताना फार मोठ्या प्रमाणामध्ये किंमत ही चुकवावी लागते. परंतु जोपर्यंत पाकिस्तान सुधारत नाही, जोपर्यंत पाकिस्तानशी आपले संबंध सुधारत नाही, तोपर्यंत सियाचीनमधून आपली परत येणं हे अजिबात शक्य नाही. म्हणून हे सियाचीनचं आजचं महत्त्व आहे. आणि सियाचीनमध्ये जे हजारो सैनिकांनी तिथे तैनाती केलेली आहे, अनेक जण जखमी झाले, अनेक जण मृत्युमुखी पडले, या सगळ्यांना आपण सल्यूट करायला पाहिजे. आणि तिथले जे हिरो होते, लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी असो की सुभेदार मेजर बाणासिंग असो, अशी अनेक नावं आहेत, त्यांना आपण सल्यूट करायला पाहिजे. कारण त्यांच्यामुळेच आज सियाचीन हा भारतामध्ये आहे. त्याच्याकरताच ऑपरेशन मेघदूत हे झालं होतं. आणि ऑपरेशन मेघदूत हे त्यावेळेला जरुरी होतं, कारण ते झालं नसतं तर पाकिस्तान आणि चीनच्या सीमा एकमेकाला लागल्या असत्या आणि म्हणजे भारताला कधी लढाई झाली असती तर 2 फ्रंट वॉर लडाखमध्येच लढावं हे लागलं असतं. तर ते एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन होतं, ज्याकरता आपण भारतीय सैन्याचं कौतुकच करायला पाहिजे. ज्या सैनिकांनी त्यामध्ये भाग घेतला आणि त्यानंतर इतके वर्ष हे ग्लेशियर आपल्याकडे, त्याकरता जे सैनिकांनी प्राणाचे बलिदान केली आहेत त्यांचं पण आपण कौतुक करायला पाहिजे. मी इथेच थांबतो. जय हिंद.